हम सब जानते हैं कि यीशु मसीह 2022 साल पहले इस दुनिया में आए। आम्हाला सर्वांना माहिती आहे की 2022 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आले उस समय बहुत सारी घटना इस पृथ्वी पर हुई। आणि त्या काळामध्ये बऱ्याचशा घटना या पृथ्वीवरती घडल्या उसमें से एक घटना के बारे में आज हम थोड़ा सा वचन पर मनन करेंगे आणि त्याच्यातलीच एक घटनेविषयी आपण मनन करणार आहोत। और वो ये घटना है कि ज्योतिषी जो थे, जो मागी लोग थे, वो प्रभु यीशु मसीह को मिलने के लिए आए। आणि त्याच्यापैकी एक ही आहे की काही जे ज्योतिषी लोक आहे, मागी लोक आहेत, ते येशूला भेटण्याकरता आले। वो ज्योतिषी जो थे, जो मागी लोग थे, मसीह को ढूंढने आए थे। वे कैसे जानते थे कि यहूदियों का राजा यीशु मसीह है? आता हे जे ज्योतिषी किंवा मागी लोक येशूला शोधण्याकरता आले, त्यांना कसं कळालं की हा येशू आहे? उन्होंने आसमान में ऐसा क्या देख लिया कि उनको पक्का यकीन हो गया कि यरूशलेम में ही यहूदियों को राजा आणि मिलेगा। आकाशात असं काय त्यांनी पाहिलं की त्यांना हे कळून चुकलं की जो यरूशलेमामध्ये जन्माला येणार आहे तो येशू आहे। और हेरोद राजा है जो यरूशलेम थे के लोग थे, वो सब क्यों डर गए? आणि हेरोद राजा किंवा यरूशलेमातले जे लोक होते ते का घाबरले होते? वो यहूदियों के राजा को ढूंढने के लिए क्यों आए? आणि यहूदामध्ये तो यरूशलेमामध्ये त्या ठिकाणी ते राजाला शोधण्यासाठी का आले? क्यों ज्योतिषी लोग, मागी लोग यरूशलेम में ढूंढने के लिए यहूदियों को राजा को वो क्यों आए? आणि हे ज्योतिषी किंवा मागी लोक यहूद्यांचा राजा शोधण्यासाठी यरूशलेमामध्ये का आले? इसके बारे में आज थोड़ा सा मनन आणि करेंगे। या विषयी आम्ही थोडंसं मनन करणार आहोत। आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? मत्ती के शुभवार्ता का 2 अध्याय 1 और 2 वचन अगर हम पढ़ते हैं आणि मत्तई याचा 2 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये जर आम्ही वाचलं तो वहां पे लिखा है, तर त्या ठिकाणी असं लिहिलंय, हेरोद राजा के दिनों में जब यहूदिया के बेतलहम में यीशु का जन्म हुआ तो पूर्व से कई ज्योतिषी यरूशलेम में आकर पूछने लगे। हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहूदाचा राजा जन्मास आला तो कुठे आहे? जो यहूदियों का राजा जन्म हुआ है वो कहाँ है? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत। सुनिए, ये ज्योतिषी जो लोग थे, ये तारे को देखकर राजा को मिलने के लिए यरूशलेम में पधारते हैं। आणि हे जे ज्योतिषी लोक आहेत वचनाप्रमाणे आम्ही पाहतो की त्या ताऱ्याला पाहून ते यरूशलेमेमध्ये राजाला शोधण्याकरता येतात। सुनिए, ऐका, ये ज्योतिषी लोग कौन थे? हे ज्योतिषी लोक कोण होते? ये जानना बहुत जरूरी हे है। जाणून घेणं फार महत्वाचं आहे। ये ज्योतिषी लोग जो थे, ये तारों के ऊपर रिसर्च करने वाले लोग थे। हे ज्योतिषी लोक जे होते ते ताऱ्यांवरती अभ्यास करणारे होते। ये बड़े बुद्धिमान लोग थे। हे फार ज्ञानी लोक होते। आज इसमें से हम कुछ सीखने वाले हैं। आप ध्यान से मेरे साथ में बने रहें। आणि ह्यातून आम्ही काहीतरी महत्त्वपूर्ण आज शिकणार आहोत। तुम्ही लक्ष माझ्याकडे द्या। आप मेरे पास में अपना ध्यान रखें। आणि तुमचं लक्ष तुम्ही आमच्याकडे लावा। आप कुछ सीखना चाहते हैं? काही शिकायचं का? बाइबल सिर्फ पढ़ना नहीं है। बायबल फक्त वाचायचंच नाही, क्रिसमस के दिन सिर्फ चर्च में आना नहीं है। फक्त नाताळाच्या दिवशीच चर्च मध्ये यायचं असं नाही। तो हमें हर रोज परमेश्वर यीशु मसीह के बारे में जानकर, सीखकर, उसको अपने जीवन में अपनाकर आगे बढ़ना है। तर आम्हाला रोज येशू ख्रिस्ताविषयी वाचून, ऐकून, ते आत्मसात करून त्यानुसार आपलं जीवनचर्या आम्हाला चालवायची आहे। ये जो लोग थे, हे जे लोक होते, ये बड़े बुद्धिमान लोग हे थे। फार ज्ञानी लोक होते। ये तारों के ऊपर ये लोग अभ्यास करने वाले या रिसर्च करने वाले लोग आणि थे। हे ताऱ्यांचा अभ्यास करणारे ते अभ्यासक होते। हम जानते हैं कि आप ये जो लोग थे, ये बड़े अभ्यास करने वाले और बाइबल के किताबों पर रिसर्च करने वाले लोग थे। आणि हे जे लोक होते ते फार ज्ञानी होते, ते ताऱ्यांविषयीचे अभ्यासक होते, त्याचप्रमाणे बायबल विषयीचे देखील ते चांगले अभ्यासक होते। और ये बाइबल की जानकारी रखने वाले लोग थे। आणि बायबल विषयी पूर्ण माहिती असणारे असे लोक ते होते। इनको ये दानियल की किताब और गिनती की किताब के बारे पढ़ाई करके उसके ऊपर रिसर्च करने वाले लोग थे। आणि दानियेलाचं पुस्तक किंवा गणनाचं पुस्तकाविषयी ते लोक अभ्यास करून त्याच्यावर विश्वास करणारे होते। इसीलिए उन्होंने वो उसका अभ्यास कर प्रभु यीशु मसीह ये यहूदियों का राजा होने वाला है, उसकी वजह से वहां तक पहुंच गए थे। आणि मग त्या अभ्यास करून या ठिकाणी यरूशलेमेमध्ये यहूद्यांचा राजा जन्माला येणार आहे याविषयी त्यांना माहित होतं आणि मग त्याचा शोध घेण्याकरता त्या ठिकाणी ते गेले। मैं आपको थोड़ी सी पार्श्वभूमि बताना चाहता मी हूँ। थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छिते।
डैनियल जो था नबूकदनेस्सर राजा के सपनों का अर्थ वो बताता था, आणि दानियल जो होता तो नबुकदनेस्सर राजाचा स्वप्नांचा अर्थ सांगणारा होता. और इस बात से नबूकदनेस्सर राजा बड़ा खुश होता है. आणि ह्या गोष्टीमुळे नबुकदनेस्सर जो राजा आहे तो फार आनंदी होतो. और वो डैनियल का जो परमेश्वर है उसको आराधना, उसको दंडवत वो करता है. आणि दानियेलाच्या परमेश्वराला तो दंडवत करतो, त्याची आराधना करतो. और इतना नहीं, एवढंच नाही, वो डैनियल के परमेश्वर को वो ऊपर उठाता है. दानियेलाच्या परमेश्वराला तो उंच करतो. और पूरे बेबीलोन के अंदर वो निर्णय लेता है कि दानियल का जो परमेश्वर है वही ऊंचा परमेश्वर है, उसको दंडवत करना आणि है. पूर्ण बाबिलोनामध्ये तो हे सांगतो की जो दानियेलाचा देव आहे तो सर्वात उंच आहे. दानियल इसका दूसरा अध्याय 46 से 48 वचन में आप पढ़ सकते हैं. आणि दानियल याचा दुसरा अध्याय याचा 46 ते 48 पर्यंत तुम्ही वाचू शकता. सुनिए, ऐका, आप मेरे पास में देखिए. इथे पहा. अब दानियल ने जब सपनों का अर्थ बताया, आता दानियेलानं जेव्हा स्वप्नांचा अर्थ सांगितला तो नबूकदनेस्सर राजा ने उसको सबसे ऊपर उसको प्रधान कर दिया. तेव्हा नबुकदनेस्सर राजाने त्याला सगळ्यात उंच असं प्रधान त्याला केलं. और इसके अंदर आणि त्याच्यामध्ये ये पंडित लोग और जो बाकी के सब लोग थे उसके ऊपर ये प्रधान बन गया. आणि जे त्या ठिकाणचे ते पंडित होते, मोठे लोक होते, त्यांच्या वरचढ याला स्थान जो दिलं. विद्वान लोग थे, जे विद्वान लोक, जो तारों के ऊपर रिसर्च करने वाले लोग थे, जे ताऱ्यांवरती अभ्यास करणारे अभ्यासक होते, ये दानियल को सबसे ऊपर रख दिया आणि गया. त्यांच्या वरती दानियेलाला ठेवण्यात आलं. और ये बड़ा महत्व की बात है. आणि फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. जो दानियल बहुत से दर्शन को देखता था, दानियल जो अनेक दृष्टांत पाहत असे, वो लिखता था, तो लिहायचा. और जैसे जैसे वो लिखता था, जसं जसं तो लिहायचा, इतिहास में वो घटनाएं घटती थी. इतिहासामध्ये तशा घटना घडत जो होत्या. परमेश्वर दानियल को बताता जे था, काही परमेश्वर दानियेला संगती सांगायचा, जो कुछ दानियल को आने वाली घटनाओं के बारे में वो कहता था, आणि जे काही येणाऱ्या घटनांविषयी दानियेला संगती परमेश्वर बोलत असे, वो उसको लिखता था. तो लिहून काढायचा. और वो लिखता नहीं था, आणि फक्त लिहायचंच असं नाही, वो घटनाएं होती थी. तर तशा घटना होत होत्या. सुनिए, जिस परमेश्वर की उपस्थिति में आप और मैं बैठे हैं, वो जो बाइबल में उसने लिखा है वो पूरा होता है. ऐका, ज्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत, जे बायबल मध्ये लिहिलं गेलेलं आहे त्या सर्व गोष्टी खऱ्या होतात. और जो आपने अगर बाइबल ठीक से पढ़ते हैं तो जो हो रही है घटनाएं वो बाइबल के अंदर लिखी हुई है. आणि तुम्ही जर बायबल नीट वाचत असाल तर तुम्हाला कळून येईल की ज्या काही घटना घडत आहेत ते सर्व काही बायबल मध्ये अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. और होने वाली जो घटनाएं सब बाइबल के अंदर लिखा हुआ है. आणि होणाऱ्या घटना देखील अगोदरच बायबल मध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. जो परमेश्वर की उपस्थिति में आप और मैं बैठे हैं वो पहले से उसने बता दिया कि इस दुनिया का क्या होने वाला है. आणि ज्या परमेश्वराच्या उपस्थितीत तुम्ही आणि मी बसलेलो त्यांना अगोदरच लिहून ठेवलं आहे की या जगाचं नंतर काय होणार आहे, आपका और मेरे जीवन का क्या होगा, तुमच्या आणि माझ्या जीवनाचं काय होणार ये आहे, सब उसने बाइबल के अंदर लिख दिया है. हे सर्व काही त्यांनी बायबल मध्ये लिहून ठेवलेलं आहे. जिस परमेश्वर की उपस्थिति में आप और मैं बैठे वो झूठा परमेश्वर नहीं है, वो सच्चा परमेश्वर है. जो उसने कहा है वो होने वाला आणि ज्या है. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत तो खोटा परमेश्वर नाही, तर तो खरा आहे. आणि जे काही तो त्यांनी लिहिलेले ते होणार आहे, वो होने वाला है. ते होणार आहे. सब कुछ होने वाला है. सर्व काही होणार आहे. अंतिम दिनों में क्या क्या घटनाएं होने वाली है वो सब बाइबल के अंदर लिखा आणि हुआ है. शेवटच्या दिवसांमध्ये काय काय घटना घडणार आहेत ते सगळं या बायबल मध्ये लिहून ठेवलेलं इसलिए आहे. मैं आपसे कहता हूँ आणि म्हणून मी तुम्हाला सांगत अपने आहे, जीवन को तैयार रखना. आपलं जीवन तयार ठेवा. इस दुनिया की चैनबाजी में, इस दुनिया के पापों में अपने जीवन को मत रखना. या जगाच्या चैनबाजीमध्ये, या जगाच्या पापामध्ये स्वतःला ठेवू नका. अपने जीवन को परमेश्वर में बनाए तर रखना. आपलं जीवन परमेश्वरामध्ये राखून जब ठेवा. आप और मैं अपने जीवन को परमेश्वर बनाए रखेंगे, जेव्हा तुम्ही आणि मी आपलं जीवन त्या परमेश्वरामध्ये राखून जहाँ ठेवू, पे हमारा परमेश्वर है एक दिन हम उसके साथ में हो ज्या जाएंगे. ठिकाणी आमचा परमेश्वर एक दिवशी तो आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. इसलिए आपको और मेरे जीवन को बड़े सावधानी के साथ जीना है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आपलं जीवन फार सावधगिरीने जगायला और पाहिजे. ये ज्योतिषी लोग जानते थे, आणि हे ज्योतिषी लोक हे जाणून होते. यहूदिया का राजा ये इजराइल में पैदा होने वाला है. आणि यहूद्यांचा राजा हा इस्रायलामध्ये जन्मास येणार आहे. ये बुद्धिमान लोग हैं. हे बुद्धिमान लोक और आहेत. उन्होंने रिसर्च किया था. आणि त्यांनी शोध लावला और होता. वो रिसर्च करते हुए यरूशलेम में पहुंच गए. उनको ये मालूम था, उनको भविष्यवाणी मालूम थी परमेश्वर की, और भविष्यवाणी के अनुसार उन्होंने पता लगा लिया कि इजराइल का राजा, यहूदियों का राजा, पूरी दुनिया को बनाने वाला परमेश्वर ये यरूशलेम के अंदर पैदा होने आणि वाला त्यांनी है. शोध लावला होता, त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यानुसार त्यांना कळून चुकलं होतं की यहूद्यांचा राजा या ठिकाणी या वेळेला यरूशलेमेमध्ये जन्म घेणार आहे. सुनिए, ऐका, इन्होंने आसमान में देखा त्यांनी आकाशात पाहिलं और आसमान में एक तारे को देखा. आणि आकाशामध्ये एक तारा पाहिला. उसने तारे को जानकर पहचान लिया कि यहूदियों का राजा यरूशलेम में पैदा हो आणि चुका है. तो जो तारा आहे तो पाहून त्यांनी ओळखून घेतलं की यहूद्यांचा जो राजा आहे तो या ठिकाणी जन्माला येणार आहे. तारे तो बहुत सारे हैं, तारे तर खूप आहेत, बहुत सारे तारे हैं, खूप तारे आहेत. लेकिन उन्होंने उस तारे को
जानकर पूरा उनको यकीन हो गया उस तारे को देखकर कि यहूदिया का राजा इस दुनिया में आ गया है। परंतु तो एक तारा पाहून त्यांना कळून चुकलं की जो यहुद्यांचा राजा जन्मास येणार आहे तो याच ठिकाणी येणार आहे. मेरा प्रश्न ये है, माझा प्रश्न हा आहे, कैसे पहचाना? कसं ओळखलं? कैसे पहचाना? कसं ओळखलं? इतने सारे तारे इस दुनिया इस संसार में है, इतने तारे जो इतने सारे तारे आसमान में घूमते हैं, एवढे सगळे तारे या आकाशामध्ये आहेत, लेकिन उन्होंने एक तारे को देखा पण त्यांनी एक तारा पाहिला जिसकी वजह से कंफर्म हो गए, ज्यांच्यामुळे त्यांना ते गोष्ट कन्फर्म झाली. उद्धारकर्ता परमेश्वर इस दुनिया में आ गया है. धारण करता परमेश्वराचा पुत्र या जगामध्ये आलेला आहे. कैसे? कसा? कैसे? कसा? सुनिए, ऐका. इन्होंने बिलाम और याकूब की भविष्यवाणियों पर इन्होंने रिसर्च किया, खोज की. कारण की यांनी बालाम आणि जो याकोब आहे त्याची जे त्यांनी लिहून ठेवलं त्याच्यावरती पूर्ण त्यांनी शोध लावला. गणना इसका 24 अध्याय 17 वचन, गणना याचं 24वा अध्याय आणि 17 वचन, उत्पत्ति 49 इसका 10 वचन. आणि उत्पत्ती याचं 49वा अध्याय आणि 10वं वचन. सुनिए, ऐका. इन दो भविष्यवाणियों को वो खोज रहे थे. या दोन भविष्यवाण्या ते शोधत होते. इन भविष्यवाणियों में लिखा है या भविष्यवाण्यांमध्ये लिहिलंय कि एक तारा उदय होगा, की एक तारा उदयास एक येईल, तारा उदय होगा. एक तारा उदयास येईल. और जो शिलो एक शब्द है उत्पत्ति की किताब में 49 10 वचन के अंदर ये यीशु मसीह को दर्शाता है. आणि 49:10 हे जे आहे त्या ठिकाणी शिलो हा शब्द आहे जो येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. सुनिए, ऐका. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, जब आप बाइबल पढ़ते हैं, जेव्हा आपण बायबल वाचतो बड़े ध्यान से बाइबल को पढ़ना, फार लक्षपूर्वक ते वाचायला पाहिजे. क्योंकि एक ही किताब है कारण एकच पुस्तक आहे जो परमेश्वर ने आपको और मुझे दी है. जे परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलंय. और ये वो पुस्तक है आणि हे ते पुस्तक आहे जो जीवित परमेश्वर के बारे में है, जे जिवंत परमेश्वराच्या बाबतीत आहे, जो परमेश्वर को ढूंढ रहे हैं, जे परमेश्वराला शोधत आहे. उस परमेश्वर के बारे में इस बाइबल के अंदर लिखा हुआ है. त्या परमेश्वराच्या बाबतीमध्ये या बायबल मध्ये लिहिलेलं आहे. ये कोई दंत कथाएं नहीं है, ही कुठली दंतकथा ये नाहीये, किसी मनुष्य ने लिखा नहीं है. कुठल्याही मनुष्याने लिहिलेलं ये नाहीये. परमेश्वर का हृदय है, ये परमेश्वर का अंतःकरण है जो उसने बाइबल में दिया है. तर हे परमेश्वराचं अंतःकरण आहे जे त्यांनी बायबल मध्ये दिलेलं आहे. और उस बाइबल को हमें ठीक से कहना चाहता हूं. सुनिए, हम जो बाइबल पढ़ते हैं आम्ही जे बायबल वाचतो उसको ठीक से पढ़ें. त्याला लक्षपूर्वक वाचायला पाहिजे. हम बाइबल को सिर्फ रविवार को अपने हाथों में ना उठाएं. बायबल फक्त रविवारच्या दिवशी आपल्या हातामध्ये घेऊ नये, बाइबल को रोज पढ़ें. तर बायबल रोज वाचावं. इसमें आपको परमेश्वर के बारे में, परमेश्वर के हृदय के बारे में आपको जानकारी मिलेगी. आणि याच्यामध्ये परमेश्वराच्या हृदयाच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे. ये कोई दंत कथा नहीं ही है, कुठली दंतकथा नाहीये. ये दुनिया में होने वाली घटनाओं के बारे में इस बाइबल के अंदर लिखा हुआ है. तर जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींविषयी या बायबल मध्ये लिहिलेलं और आहे. मनुष्य इंसान को कौन बचाएगा इस बाइबल के अंदर लिखा हुआ है. आणि या मनुष्य जातीला कोण वाचवणार ते या बायबल मध्ये लिहिलेलं आहे. कौन है उद्धार करता परमेश्वर इस बाइबल में लिखा हुआ है. आणि उद्धार करता, तारण करता परमेश्वर कोण आहे ते या बायबल मध्ये लिहिलेलं आहे. और ये ज्योतिषी लोग थे, ये तारे के जानकार लोग थे. आणि हे जे ज्योतिषी लोक होते ते ताऱ्यांचे जाणकार लोक होते. सुनिए, ऐका. ये तारे को देख रहे थे हे ताऱ्यांना पाहत होते और उनको ये मालूम था आणि त्यांना हे माहित होतं कि यहूदा का जो वंश है, जो भविष्यवाणियां है, जो यहूदा का वंश है, जो यहूदा का सिंह है, वो इस दुनिया में आने वाला है. यहूदाचा वंश जो आहे तो या जगामध्ये येणार आहे. ये ज्योतिषी को मालूम था. हे ज्योतिषांना माहित होतं यहूदा के वंश से ही उद्धार करता मसीहा आने वाला है. यहूदाच्या वंशातूनच उद्धार करता मसीहा येणार आहे हे त्यांना माहित होतं. वो तारे को देखकर, ते तारा पाहून. और यहूदा का वंश का जो निशान है आणि यहूदा वंशाचं जे चिन्ह आहे वो बब्बर शेर है. ते आहे तो सिंह. बब्बर शेर. सिंह. और यहूदा का सिंह यीशु मसीह को कहा जाता आणि है. यहूदाचा सिंह येशू ख्रिस्ताला म्हटलं जातं. और इजराइल में वो आने वाला है. आणि इस्रायलामध्ये तो येणार आहे. आसमान के अंदर काफी ग्रह हैं. आकाशामध्ये खूप ग्रह आहेत. सुनिए, अब महत्वपूर्ण बात बताने जा रहा मी हूँ. तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट सांगत आहे. आसमान के अंदर बहुत सारे ग्रह हैं. आकाशामध्ये खूप सारे ग्रह तारे आहेत.
हम उसको नक्षत्र कहते हैं। हर धर्म के अंदर नक्षत्र के बारे में कहा आणि गया है। प्रत्येक धर्मामध्ये नक्षत्रांविषयी सांगितलं गेलेलं आहे, त्यांना आपण नक्षत्र असं म्हणतो. बाइबल के अंदर भी उसके बारे में लिखा, ग्रहों के बारे में लिखा गया है। बायबल मध्ये देखील ग्रहांविषयी लिहिलं गेलेलं लेकिन आहे. क्यों लिखा गया है इसके बारे में हमें सोचना, मनन करना और जानना है। पण का लिहिलं गेलेलं आहे त्याविषयी आपल्याला ते जाणून घेणं, त्याच्यावर मनन करणं फार गरजेचं आहे. सुनिए, हर एक जो ग्रह है, हर एक जो तारा है, उसको परमेश्वर ने बनाया है। प्रत्येक ग्रह, प्रत्येक तारा हा परमेश्वराने तयार केलेला पूरी आहे. सृष्टि परमेश्वर ने बनाई है। संपूर्ण सृष्टी त्यांनी ते निर्माण केलेली हर आहे. एक ग्रह को परमेश्वर ने निर्माण किया। प्रत्येक ग्रह परमेश्वराने निर्माण केलाय. और लेकिन वो जो तारे हैं, वो जो ग्रह हैं जो परमेश्वर ने बनाए हैं, हर एक जो ग्रह है यीशु मसीह का सुसमाचार उसके अंदर छुपा हुआ है। आणि प्रत्येक ग्रह, प्रत्येक ताऱ्यांविषयी जे लिहिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता आम्हाला दिसते. पूरा का पूरा सुसमाचार उन ग्रहों के अंदर छुपा हुआ है। आणि पूर्णच्या पूर्ण सुवार्ता त्या ग्रहांच्या विषयी पाहत असताना आम्हाला दिसते. जब बाइबल को ठीक से हम पढ़ते तो अब्राहम को परमेश्वर ने बाहर निकाला आणि बायबलमध्ये आम्ही पाहत होतो अब्राहमाला परमेश्वराने बाहेर और काढलं. परमेश्वर ने उसे कहा, तू तारों को गिन सकता तो गिन लेना। आणि परमेश्वराला म्हणलं हे तारे तू मोजू शकत असतील तर मोज. वो क्या कहना चाहता था? त्यावरून त्याला काय म्हणायचं होतं? ऐसा मानना है असं मानतात कि परमेश्वर ने अब्राहम को उन तारों के द्वारा पूरा सुसमाचार कैसे सुनाया था। की अब्राहमाला त्या तारे दाखवून परमेश्वराने पूर्ण सुवार्ता सांगितली. इसी में एक ग्रह छुपा हुआ था जिसका नाम लियो है, आणि त्याच्यातच एक ग्रह लपलेला होता, त्याचं नाम लिओ. त्याचं नाव लिओ आहे, जो बिल्कुल शेर की तरह दिखता है। जो एकदम सिंहासारखा दिसतो. इसके अंदर शेर के जो दो पंजे हैं, उनके बीच में एक तारे का जिक्र होता है। आणि त्याची दोन पंजे आहेत, त्याच्यामध्ये एका ताऱ्याचं त्या ठिकाणी नाव येतं, जिसे रेगुलस तारा कहा जाता है। त्याला रेग्युलस तारा असं म्हटलं जातं. उस तारे को हेज स्टार ऐसा तारा कहा जाता है। आणि त्या जो तारा आहे त्याला हेड स्टार असं नाव आहे. इसीलिए ये जो ज्योतिषी थे इस लियो को तारे को देखकर ये उसके ऊपर रिसर्च कर रहे आणि थे। म्हणून हे जे ज्योतिषी होते तो लिओ तारा बघून त्याच्यावर ते शोध करत होते. और एक तारा था अजून एक तारा होता जिसको हम सब जानते हैं, ज्याला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो सबसे बड़ा तारा है, जो सगळ्यात मोठा तारा आहे. उसको जुपिटर कहा जाता त्याला है। जुपिटर असं म्हटलं जातं. वो सबसे बड़ा तारा है। आणि तो सगळ्यात मोठा तारा आहे. और इस जुपिटर के अंदर आणि ह्या जुपिटर मध्ये ये जुपिटर जो तारा था, आणि हा जो जुपिटर तारा होता, जो रेगुलर तारा था, इस जुपिटर के चारों ओर वो चक्कर लगा रहा था। आणि हा जो रेग्युलर तारा होता त्या जुपिटरच्या अवतीभोवती फेऱ्या मारत होता. उस समय में त्यावेळेला बार बार चक्कर लगा रहा था, सारखी तो चक्कर मारत होता, बार बार घूम रहा था। सारखा फिरत होता. और देखने वाले को ऐसा लगता था कि ये तारा घूम रहा है एक ही जगह पर। आणि बघणाऱ्याला असं वाटायचं की हा तारा फिरतोय एकाच जागेवर. और जब ये तारे को देख रहे थे जेव्हा हे तारा पाहत होते, तो जुपिटर तारा जो था, जुपिटर तारा जो होता, उन्होंने देखा त्यांनी पाहिलं कि ये यहूदा का जो सिंह है, यहूदा का जो राजा है, यहूदा का सिंह है, उसके ऊपर वो उसको मुकुट पहनाते हुए देख रहे थे। आणि ते पाहत होते की हा जो यहूदाचा सिंह आहे त्याच्यावरती जणू काही ते मुकुट घालत आहेत असं दिसत होतं. जुपिटर ताज जो है, इस तारे को जुपिटर तारा जो है ये उस तारे को ताज पहना रहा है। हा जुपिटर जो तारा आहे त्या आतल्या ताऱ्याला तो जणू काही मुकुट घालत आहे असं दिसत होतं. इस्राएल में जब भी कोई राजा बनता था, इस्रायलमध्ये जेव्हा कोणी राजा बनायचा, एक ताज पहनाने की एक रस्म वहां होती थी। त्याच्यामध्ये ते मुकुट घालायचा एक पद्धत होती, एक रिवाज होता. और को मालूम था कि ये जब ये रस्म पूरी हो जाएगी तो ये राजा हो आणि जाएगा। मग त्यांना कळायचं की आता जेव्हा ही पद्धत किंवा ही रिवाज होईल त्यावेळेस तो राजा बनेल. इसलिए ये ज्योतिषी जो थे उस तारे को देखकर उस राजा को देखने के लिए, रस्म को देखने के लिए ये तारे को देखते हुए ये यरूशलेम में पहुंच जाते आणि हैं। म्हणून हे ज्योतिषी लोक जे आहेत ते ती पद्धत रिवाज पाहण्यासाठी त्या ठिकाणी यरूशलेममध्ये जाऊन पोहोचतात. इस पूरी यात्रा को करने के लिए कम से कम 1.5 से 2 साल उन्हें लगा। आणि ही पूर्ण प्रवास करण्यासाठी त्यांना कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष, ये 1.5 से 2 साल यात्रा करके ये यरूशलेम पहुंचते हैं। आणि 1.5 ते 2 वर्ष प्रवास करून ते यरूशलेममध्ये पोहोचतात. मैं आपसे कुछ कहना चाहता मी हूं। तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. सुनिए, ये लोग बाइबल के बारे में जानकारी रखते थे। ह्या लोकांना बायबल विषयी संपूर्ण माहिती होती. ये बुद्धिमान लोग थे। हे ज्ञानी लोक होते. ये तारे को देखकर उन्होंने पहचान लिया कि यहूदिया का राजा आज जन्म ले लिया है। आणि तो तारा पाहून त्यांना कळून चुकलं की यहूद्यांचा राजा आज जन्म पावणार आहे. हम कितनी बार यीशु मसीह के बारे में जानते हैं। आम्हाला कितीतरी वेळा येशू ख्रिस्ताविषयी माहित असतं. हम हमेशा चर्च में आते हैं, आम्ही नेहमी चर्च मध्ये येतो. हम हमेशा
बाइबल की बातों के बारे में बात करते हैं, आम्ही नेहमी बायबल विषयीच्या गोष्टींविषयी बोलतो, लेकिन आज मैं कहना चाहता पण हूँ, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो हम बाइबल के अनुसार कितने लोग कितनी बार अपने जीवन यात्रा को लेकर आगे चलते हैं। आम्ही बायबल अनुसार किती लोक किती वेळेला आपली जीवन यात्रा बायबल अनुसार करतो। बाइबल का सिर्फ ज्ञान लेना नहीं है, बायबलचं फक्त ज्ञानच घ्यायचं असं नाही, बाइबल में सिर्फ बुद्धिमान होना नहीं है, बायबल मध्ये फक्त बुद्धिमान व्हायचं असं नाही, बाइबल को अपने जीवन में अपनाना तर है। बायबलला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचं तब आप जान पाओगे कि यहूदिया का राजा कौन आणि है। तेव्हा तुम्हाला कळून चुकेल की यहुद्यांचा राजा कोण आहे। और ये कह रहे हैं, आणि हे म्हणत आहे, उस तारे को देखकर, तो तारा पाहून, वो तारे को देखकर, तो तारा वो पाहून, तारे को देखकर तो तारा पाहून यहूदिया का जन्म हुआ है। यहुद्यांचा जन्म झालाय। और वो पूछ रहे हैं, आणि ते विचारत आहे, यहूदिया का जन्म कहाँ हुआ है, यहुद्यांचा जन्म कुठे झाला, यहूदिया का जन्म कहाँ हुआ है, यहुद्यांचा जन्म कुठे झाला, यहूदिया का जन्म कहाँ हुआ है। कुठे झाला यहुद्यांचा जन्म। आज यही हालत है लोगों की। आज लोकांची हालत हीच आहे, यीशु मसीह का जन्म हो चुका है, येशूचा जन्म झालेला आहे, इससे इतना मालूम है फक्त एवढंच माहिती, बेथलेहम में उसका जन्म हुआ है, बेथलेहमात त्याचा जन्म झाला, वो चरणी में पैदा हुआ है, तो त्या ठिकाणी त्या चरणीमध्ये जन्माला आला वो वहीं पे बड़ा हुआ आणि है। त्याच ठिकाणी मोठा झाला। लेकिन आज मैं कहना चाहता हूँ, पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, यीशु का जन्म कहाँ होना है। येशूचा जन्म कुठं व्हायला हवा। आज यीशु का जन्म बेथलेहम में नहीं, यीशु का जन्म हमारे हृदय में होना है, येशूचा जन्म त्या बेथलेहमामध्ये नाही तर आपल्या हृदयांमध्ये व्हायला हवा, हमारे दिल में होना है, आमच्या हृदयामध्ये व्हायला हवा, हमारे दिल में होना है। आमच्या हृदयामध्ये व्हायला हवा अगर हमारे दिल में हुआ है कि नहीं, इस बात को आपको मुझे जानना है। आणि आमच्या हृदयामध्ये त्याचा जन्म झालाय किंवा नाही हे गोष्टी आम्हाला जाणून ये घेणं आहे। ढूंढते हुए बेथलेहम में ये ढूंढते हुए यरूशलेम में आणि पहुंचते हे हैं, शोधत शोधत यरूशलेममध्ये पोहोचले, ये वहां पे पहुंचते हे हैं। त्या ठिकाणी पोहोचले। सुनिए, ऐका, ये अपनी बुद्धिमान के द्वारा वहां पहुंचे हैं, हे आपल्या बुद्धीच्या जोरावरती त्या ठिकाणी ये पोहोचले, अपने होशियारी के द्वारा वहां पहुंचे ते हैं, आपल्या हुशारीने त्या ठिकाणी ये पोहोचले, अपने ज्ञान के द्वारा वहां पहुंचे ते हैं। आपल्या ज्ञानानं त्या ठिकाणी पोहोचले। आज अगर आप और मैं अपनी होशियारी से, अपने ज्ञान से, अपने बुद्धि से अगर परमेश्वर को ढूंढ रहे हैं, आज जर आम्ही आपल्या ज्ञानानं आपल्या बुद्धीने आपल्या हुशारीने परमेश्वराला शोधत आहोत, तो आपको मुझे नहीं मिलेगा। तर तुम्हाला आणि मला नाही मिळणार। आपको और मुझे अगर परमेश्वर को ढूंढना है, तुम्हाला आणि मला जर परमेश्वराला शोधायचं आहे उसको दिल से ढूंढना तर है। त्याला हृदयापासून अगर उसको शोधायचं। दिल से ढूंढेंगे, जर तुम्ही हृदयापासून शोधा, आज ही आजच मेरा परमेश्वर माझा परमेश्वर आपके हृदय में जन्म तुमच्या लेगा। हृदयांमध्ये जन्म घेईल। आज ही आजच मेरा खुदा माझा परमेश्वर राजाओं का राजा, राजांचा राजा, सर्व सृष्टि का निर्माण या करता, सर्व सृष्टीचा निर्माण करता, उद्धार करता तारण करता परमेश्वर, वो आपके और मेरे दिल में जन्म तुमच्या लेगा। आणि माझ्या हृदयामध्ये जन्म घेईल। क्या आप चाहते हैं कि आपके और मेरे दिल में यीशु मसीह जन्म ले? तुमची इच्छा आहे का तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये येशू ख्रिस्तानी जन्म घ्यावा? वो आज ही इसी जगह पर आज ही वो जन्म तर लेगा। आज याच ठिकाणी तो जन्म घेईल। आज पूरी सृष्टि परमेश्वर को ढूंढ रही है, आज संपूर्ण सृष्टी परमेश्वराला शोधत आहे, अपने अपने तरीकों से ढूंढ रही है, आपापल्या पद्धतीने शोधत आहे, अपने अपने माध्यमों के द्वारा ढूंढ रही है। आपापल्या माध्यमाने शोधत आहे। कोई पहाड़ों पर ढूंढ रहा है, कुणी त्या डोंगरांवरती कोई शोधत जंगलों में आहे, ढूंढ रहा कुणी है, जंगलांमध्ये कोई शोधत आहे, नदियों में ढूंढ रहा है, नदीमध्ये शोधत पता आहे, नहीं कहाँ ढूंढ रहा है। माहित नाही कुठे कुठे शोधत आहे। लेकिन मैं आपसे कहना चाहता पण मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आपको मुझे परमेश्वर को ढूंढने की जरूरत नहीं है, तुम्हाला आणि मला परमेश्वराला शोधायची गरज। परमेश्वर ने आपको मुझे ढूंढ लिया। खुदा ने यीशु मसीह ने आपको मुझे ढूंढ लिया है, इसलिए वो यीशु मसीह 2022 साल पहले इस दुनिया में वो पैदा हुआ है। म्हणूनच त्याने आम्हाला शोधलंय, ते 2022 वर्षापूर्वी या जगामध्ये तो जन्म पावला। आप उसको दिल से पुकारिए, तुम्ही त्याला हृदयापासून हाक आप मारा, उसको दिल से ढूंढिए, तुम्ही हृदयापासून शोधा, वो आपको मिलेगा, तो तुम्हाला मिळेल, वो आपको मिलेगा। तो तुम्हाला मिळेल। लेकिन क्यों ढूंढ रहे हैं परमेश्वर को? पण का शोधत आहे आज परमेश्वर? दुनिया क्यों ढूंढ रहे हैं परमेश्वर को? आज हे जग परमेश्वराला का शोधत आहे? वो इसलिए ढूंढ रही है, याकरता कुछ लोग ढूंढ रहे हैं काही लोक शोधत कि आहेत उनका उल्टा काम सीधा हो की जाए, त्यांचं उलट झालेलं काम सरळ व्हावं, उनको आशीष मिले, त्यांना आशीर्वाद उनको मिळावा, बरकत मिले, त्यांना बरकत मिळावी, उनको घर मिले, त्यांना घर मिळावं, उनको नौकरी मिले, नोकरी मिळावी, उनको बच्चे मिले, त्यांना मुलं मिळावेत, उनको पत्नी मिले, पत्नी मिळावी, उनको पति मिले। पती मिळावा। अलग अलग कारणों से परमेश्वर को लोग ढूंढ रहे हैं। वेगवेगळ्या कारणांसाठी परमेश्वराला लोक शोधत आहे। लेकिन मैं आपसे कहना चाहता पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, हूँ, इन बातों के लिए परमेश्वर को ना ढूंढे, या गोष्टींसाठी परमेश्वराला शोधू नका। हम इसलिए ढूंढे आम्ही याकरता कि शोधावं वो उद्धार करता की तो परमेश्वर, तारण करता परमेश्वर पापों की क्षमा करने वाला परमेश्वर, पापांचा क्षमा करणारा वो ही एक परमेश्वर है तोच एक परमेश्वर जो निर्माण करता है। जो निर्माण करतो, पूरी सृष्टि को जिसने बनाया या है, सृष्टीला ज्यानं बनवलं उसको आप और मैं ढूंढे। त्याला तुम्ही आणि मी शोधावं। आज लोग क्यों ढूंढ रहे हैं परमेश्वर आज को? लोक का शोधत आहेत उनका परमेश्वर? उल्टे काम सीधे हो त्यांचं जाए, उलटी कामं सरळ होण्यासाठी। इसलिए प्रभु को ना ढूंढे, आणि म्हणून प्रभूला शोधू नका, इसलिए ढूंढे याकरता शोधा उद्धार करता की तो तारण करताय, उद्धार तो करता। तारण करताय। वो एकमात्र परमेश्वर तो है एकमात्र परमेश्वर आहे जिसने आपका और मेरा उद्धार किया है। ज्याने तुमचा आणि माझा उद्धार केला। सुनिए, ऐका, अगर आप ढूंढोगे जर तुम्ही शोधाल परमेश्वर मिलेगा। तर परमेश्वर मिळेल। बाइबल कहती है बायबल असं सांगतं, ढूंढो तो मिलेगा, शोधा तर सापडेल, ढूंढो तो पाओगे,
शोधाल तर तुम्हाला मिळेल. एक जक्कई नाम का एक आदमी प्रभु को ढूंढ रहा था. जक्कई नावाचा एक मनुष्य परमेश्वराला शोधत होता. वो ढूंढ रहा था तो शोधत होता कि यीशु कौन है. येशू कोण आहे. बड़ी भीड़ यीशु के पास में थी. आणि येशूच्या अवतीभोवती खूप गर्दी होती. बीमार लोग थे, आजारी लोक होते, अच्छे लोग थे, चांगले लोक अपने अपने कामों को प्राप्त करने के लिए, सफलता प्राप्त करने के लिए यीशु के पीछे चल रहे थे. आपापल्या कामांना मिळवण्यासाठी, स्वतंत्र प्राप्त करण्यासाठी येशूच्या मागे फिरत और होते. ये आदमी को पता चला आणि ह्या व्यक्तीला माहित पडलं कि यीशु मेरे गांव से गुजरने वाला की है. येशू माझ्या गावामधून जाणार आहे. और उसको वो ढूंढने लगा. आणि त्याला ते शोधू वो लागले. जानता नहीं था यीशु कौन है, त्याला नव्हतं माहिती की येशू कोण लेकिन आहे, उसको यीशु को ढूंढना था. पण त्याला येशूला शोधायचं होतं. वो ढूंढने के लिए घर से निकल पड़ा. आणि शोधण्यासाठी तो घरातून निघाला. वो भागा. तो पळाला. कौन है यीशु, कोण आहे येशू? मैं उसको जानना चाहता हूँ. मला त्याला जाणून घ्यायचं, मुझे उसको प्राप्त करना है. मला त्याला प्राप्त करायचं. लेकिन उसके जीवन में दो समस्याएं थी. पण त्याच्या जीवनामध्ये दोन समस्या होत्या. पहली समस्या पहिली समस्या वो नाटा था. की तो बुटका होता. दूसरी समस्या दुसरी गोष्ट, वो भीड़ यीशु मसीह के पास में थी. येशूच्या अवतीभोवती खूप मोठी इन गर्दी. दो कारणों से या दोन वो कारणांमुळे यीशु को ढूंढ नहीं पा रहा था. तो येशूला शोधू शकत नव्हता. फिर उसने एक योजना बनाई. मग त्याने एक योजना आखली. उसको ये मालूम था त्याला हे माहित होतं आज मुझे यीशु को ढूंढना की है, आज मला येशूला शोधायचं आज आहे. मुझे इसको प्राप्त करना है. आज मला त्याला प्राप्त करायचं. यहाँ पे बैठे हुए सभी लोगों को मैं कहता हूँ, या इथं बसलेल्या सर्व लोकांना मी म्हणेन, आज सिर्फ क्रिसमस के दिन सिर्फ क्रिसमस सेलिब्रेट नहीं करना है. फक्त नाताळाच्या दिवशी नाताळ साजरा करायचा असं नाही. हम अच्छे कपड़े पहन लेते हैं, आपण चांगले कपडे घालतो, अच्छी बात है. चांगली गोष्ट आहे. हम अच्छे दिखाई दें, हम पॉलिश करते हैं अपने चेहरे को आम्ही चांगलं दिसावं म्हणून चेहरा पॉलिश करतो कि हम अच्छे दिखें, की आम्ही चांगलं दिसावं, कोई बात नहीं. काय हरकत नाही. लेकिन इससे भी बड़ी बात कहना पण चाहता हूँ, त्याही पेक्षा मोठी गोष्ट सांगू इच्छितो. अगर आज क्रिसमस सेलिब्रेट करना है आज जर नाताळ साजरा करायचा आहे तो यीशु को आप पकड़ लें, उसको ढूंढ लें तर येशूला तुम्ही पकडा, त्याला शोधा, त्याचा और- शोध घ्या और अपने दिल में उसको जन्म लेने दें. आणि आपल्या हृदयामध्ये त्याचा जन्म होऊ द्या. इस आदमी की दो समस्याएं थी. या व्यक्तीच्या दोन समस्या होत्या. एक भीड़ थी एक तर गर्दी होती और दूसरा वो नाटा था. आणि दुसरं की तो बुटका होता. आज हमारी क्या समस्या है आज आमची समस्या काय आहे? यीशु को ढूंढने के लिए? येशूला शोधण्यासाठी सबसे पहली बात, पहिली गोष्ट, हमारा समाज, आमचा समाज, लोग क्या कहेंगे, लोक काय म्हणतील, लोग क्या कहेंगे. लोक काय म्हणतील. अगर मैं चर्च में जाऊंगा जर मी मंडळीमध्ये गेलो, चर्चमध्ये गेलो, तो लोग कहेंगे क्रिश्चियन हो गया, तर लोक म्हणतील हा ख्रिस्ती झाला हमारी मजाक करेंगे. आणि आमची चेष्टा करतील. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, यीशु किसी की जात धर्म बदलने के लिए नहीं आया, यीशु जीवन बदलने के लिए येशू आया. कुणाचा जात धर्म बदलण्यासाठी नाही तर येशू जीवन देण्यासाठी आला. यीशु उद्धार करने के लिए आया. येशू तारण करण्यासाठी यीशु आला. पापों की क्षमा करने के लिए येशू आया. पापांची क्षमा करण्याकरता आला. इसलिए उस परमेश्वर को ढूंढे. आणि म्हणून त्या परमेश्वराला शोधा. ये ढूंढना चाहता था, आणि ह्याला शोधायचं होतं. लेकिन ये इस समस्या के कारण वो ढूंढ नहीं पाया. पण समस्यांमुळे तो शोधू शकला लेकिन नाही. वो पीछे नहीं गया, पण तो मागे नाही गेला. उसने सोच लिया त्यांनी विचार केला, आज मुझे यीशु को ढूंढना है. आज मला कसंही येशूला पूरे शोधायचं. दिल से, पूर्ण मनाने, पूरे दिल से पूर्ण हृदयाने वो यीशु को ढूंढने के लिए तैयार हुआ. येशूला शोधण्यासाठी तो तयार जब झाला. उसके जीवन में समस्या आई, आणि जेव्हा त्याच्या जीवनामध्ये समस्या आली, उसने एक उपाय किया. त्याने एक उपाय शोधला. वो जो मार्ग से यीशु जाने वाला ज्या था, मार्गामधून येशू जाणार होता वहां पे एक पेड़ था. त्या ठिकाणी एक झाड होतं उस गुलर का पेड़ था. आणि उमराचं झाड होतं. वो गुलर के पेड़ पे चढ़ गया आणि त्या उमराच्या झाडावरती तो चढला और वो पेड़ पर चढ़कर बैठ गया आणि त्या झाडावर चढून तो बसला और वो यीशु को देखने लगा. आणि येशूला पाहू लागला. यीशु को ढूंढ रहा है. येशूला शोधत आहे बहुत भीड़ वहां पर है, आणि खूप गर्दी आहे तिथे. लेकिन वो यीशु को ढूंढ नहीं पा रहा है. आणि येशू त्याला दिसत नाहीये वो जान नहीं पा रहा कि यीशु कौन है. आणि त्याला कळत नाही की नाही यातला येशू कोण आहे. लेकिन उसकी इच्छा थी, पण त्याची इच्छा होती, दिल से इच्छा थी, मनापासून मुझे यीशु को ढूंढना मला है, येशूला शोधायचं, मुझे आज उसको पकड़ना है. मला आज त्याला पकडायचंय. और वो देखने लगा, आणि तो पाहू लागला. पाहू लागला. यीशु कौन है, येशू कोण आहे, यीशु कौन है, येशू कोण आहे, यीशु कौन है, यीशु कौन है, यीशु कौन है. और यीशु वहां से जा रहे हैं आणि येशू ख्रिस्त जात आहेत. और उस पेड़ के नीचे यीशु मसीह खड़े हो गए. त्या झाडाखाली येशू ख्रिस्त येऊन उभे राहिले यीशु के चारों ओर बड़ी भीड़ है. आणि येशूच्या चहूबाजूला खूप गर्दी आहे. यीशु ने ऊपर देखा येशूने वर पाहिलं और वहां पे एक आदमी बैठा हुआ है. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती बसलेला आहे. इतनी भीड़ में एवढ्या गर्दीत जो ऊपर पेड़ पे बैठा हुआ था, जो वर झाडावर बसला होता उसका नाम जक्कई था. त्याचं नाव जक्कई होतं. यीशु पहली बार उसे मिल रहे हैं. येशू पहिल्यांदाच त्याला भेटत आहे. उसका नाम लेकर यीशु ने पुकारा, त्याचं नाव घेऊन येशूने त्याला बोलावलं, जक्कई जक्कया नीचे उतर. खाली ये.
आज मुझे तेरे घर पे आना। आज मला तुझ्या घरी जो यायचं, सच्चे दिल से यीशु को ढूंढते जे हैं, खऱ्या मनाने हृदयाने येशूला यीशु शोधतात, उनको व्यक्तिगत रीति से जानता है। येशू व्यक्तिगतरित्या त्यांना जाणतो. आप अगर दिल से उसको आवाज मारेंगे, जर तुम्ही हृदयापासून त्याला आवाज अगर द्याल दिल से उसको ढूंढेंगे, आणि मनापासून त्याला शोधाल, आज ही यीशु आपका व्यक्तिगत परमेश्वर बनने के लिए तैयार हो जाएगा। आजच येशू तुमचा व्यक्तिगत परमेश्वर होण्यासाठी तयार आहे. आज आपका वो स्वामी और मालिक बन जाएगा। आजच तो तुमचा स्वामी, तुमचा मालक होईल. अगर आप उसे लेना चाहते हैं जर तुम्हाला त्याला घ्यायचं आहे तो आज उसको ढूंढ लें आप। तर आज आम्ही त्याला शोधावं. आज उसको ढूंढ लें। आज आम्ही त्याला जो शोधावं. ढूंढेगा जो शोधतो संपूर्ण मन से, पूर्ण मनाने, आज परमेश्वर उसका हो जाएगा। आज परमेश्वर त्याचा होईल. आज परमेश्वर का हो जाएगा। मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ये ज्योतिषी लोग हे जे ज्योतिषी लोक आहेत, ये ढूंढते हुए हे शोधत यरूशलेम पहुंच गए। यरुशलेमेत पोहोचले. यरूशलेम पहुंच गए यरुशलेमेत पोहोचले. और उन्होंने राजा को पूछा त्यांनी राजाला विचारलं कि यहूदियों का राजा कहाँ है। की यहूद्यांचा राजा कुठे आहे. राजा घबरा गया। राजा घाबरला. राजा घबरा गया। राजा घाबरला. इस राजा घबरा गया, इसके बारे में कभी और हम बात आणि करेंगे। राजा घाबरल्याविषयी कधी दुसऱ्या वेळेला आपण बोलू. क्यों घबराया, उसके बारे में 2 घटनाएं हैं, आणि का घाबरला त्याच्याविषयी 2 घटना आहेत वो आगे देखेंगे आणि हम। पुढे ते पाहणार आहोत. लेकिन इससे पहले पण त्या अगोदर राजा ने सबको बुलाया, राजाने सगळ्यांना बोलावलं, जो बाइबल के जानकार थे। जे बायबलचे जाणकार होते. सुनिए, ऐका, बाइबल के जानकार के लोगों को बुलाया। बायबलचे जाणकार जे लोक त्यांना बोलवलं. हेरोद राजा ने पूछा, हेरोदाने विचारलं, कहाँ पे जन्म होने वाला है, कुठं जन्म होणार आहे? बताइए। ऐक, सांग. उन्होंने बाइबल को खोला, त्यांनी बायबल उघडलं, भविष्यवाणियों को देखा भविष्यवाण्या और पाहिल्या उन्होंने पता लगाया आणि त्यांनी माहिती करून कि घेतली बेथलेहम में यहूदियों का राजा आने वाला है। बेथलेहममध्ये यहूदांचा राजा जन्माला येणार. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. इनको मालूम था, त्यांना माहित होतं. इन्होंने बाइबल को पकड़ा था। त्यांनी बायबल पकडलं ये होतं. बाइबल के अभ्यासक लोग थे, आणि हे बायबलचे अभ्यासक लोक वो होते. तारों के अभ्यासक थे। ते ताऱ्यांचे अभ्यासक होते. तारों का अभ्यास करते हुए उन्होंने जान लिया कि यहूदा का राजा पैदा हुआ है। आणि ताऱ्यांचा अभ्यास करत असताना त्यांनी जाणून घेतलं की यहूदांचा राजा लेकिन जन्माला जिसके येणार आहे. पास में असली बाइबल थी, पण ज्याच्याकडे खरे बायबल होतं, जिसके पास में असली परमेश्वर के वचन थे, ज्याच्यामध्ये खरे परमेश्वराचे वचन वो होते, ढूंढ नहीं पाए, ते शोधू नाही शकले. वो ढूंढ नहीं पाए। नाही शोधू शकले. सुनिए, ऐका, कई बार बाइबल तो हमारे हाथ में है, बऱ्याचदा बायबल तर आपल्या हातात असतं कई बार बाइबल की जानकारी हम रखते आणि हैं। बायबलचे आम्हाला माहिती असते. बाइबल की जानकारी रखना सिर्फ काफी नहीं है, फक्त बायबलची माहिती असणं पुरेसं नाहीये. बाइबल हमारे अंदर होना तर है। बायबल आपल्या आतमध्ये असायला हवं. बाइबल हमारे अंदर होना है। बायबल आपल्या आतमध्ये असायला हवं. ये लोग, हे लोक, इनको मालूम था त्यांना माहित होतं यहूदा का राजा कहाँ पैदा होगा, यहूद्यांचा राजा कुठे जन्माला येणार, कहाँ पे उद्धार होगा, कुठं तारण होणार आहे. लेकिन ये लोग उसको ढूंढने नहीं गए। पण हे त्याला शोधण्यासाठी नाही गेले. ये रुक गए, हे थांबले, रुक गए, थांबले, रुक गए। थांबले. लेकिन ये ज्योतिषी लोग जो थे, पण जे हे जे ज्योतिषी लोक होते, ये ढूंढते हुए हे शोधत वहां पर गए त्या ठिकाणी गेले जहाँ पर यीशु मसीह था। ज्या ठिकाणी येशू होता. जिनको मालूम था, त्यांना माहित होत वो लोग यीशु मसीह को ढूंढने नहीं गए, ते येशूला शोधण्यासाठी नाही गेले, उद्धारकर्ता को ढूंढने नहीं गए। तारणकर्त्याला शोधण्यासाठी नाही गेले. आज मैं आपसे कहना चाहता हूँ, आज मी तुम्हाला सांगू हम इच्छितो, कौन से प्रकार के लोग बनेंगे? आम्ही कोणत्या प्रकारचे लोक होणार आहोत. यीशु को ढूंढते हुए उसको पकड़ने वाले लोग बनेंगे, येशूला शोधत त्याला पकडणारे लोक होणार, या हमें मालूमात है कि यीशु परमेश्वर है और हम रुक जाएंगे? का आम्हाला माहिती की येशू परमेश्वर आहे आणि आम्ही तिथंच थांबणार. हम रुकने वाले ना बने, आम्ही थांबणारे असणार नाही, उसको पकड़ने वाले बने। तर त्याला पकडणार आम्ही एक बनावं. बार उसको यीशु मसीह को पकड़ लिया ना, एकदा का परमेश्वराला पकडलं ना, वो भी आपको और मुझे पकड़ लेगा। तो पण तुम्हाला आणि मला पकडेल. जो हमारी उल्टी जिंदगी है ना, जे आमची उलटे झालेलं जीवन आहे ना, वो सीधा करने के ते लिए समर्थ हो जाए। सरळ करण्यासाठी तो समर्थ आहे. वो इसीलिए इस दुनिया में आया तो है, याच करता या जगामध्ये हमारे आला. जीवन को सीधा करने के लिए वो यहाँ आया। आमचं जीवन सरळ करण्यासाठी तो आला. लेकिन जो असली जानकारी रखते थे, पण ज्यांना खरी माहिती होती, सही ज्ञान था, योग्य ज्ञान होतं, बाइबल की जानकारी रखते थे, बायबलचं जाण त्यांना होती, लेकिन बाइबल उनके अंदर नहीं था। पण बायबल त्यांच्या आतमध्ये नव्हतं. बाइबल उनके अंदर नहीं था। बायबल त्यांच्या आतमध्ये नव्हतं. बाइबल सिर्फ पढ़ने के लिए नहीं है, बायबल फक्त वाचण्याकरता नाहीये, बाइबल जीवन है। बायबल जीवन आहे. आज कितने लोग आज कितीतरी लोक आहेत जो ज्ञान रखते हैं, ज्यांना ज्ञान आहे, बाइबल का ज्ञान रखते हैं, बायबलचं ज्ञान त्यांना आहे, बाइबल का वचन है, बायबलचं वचन, लेकिन बाइबल के वचन के अनुसार नहीं जीते। पण ते बायबलच्या वचना अनुसार जगत नाही. अभी भी जीवन के अंदर झगड़े हैं, अजूनही जीवनामध्ये भांडण आहेत, अभी भी जीवन के अंदर शांति नहीं है, अजूनही जीवनामध्ये शांती अभी नाही, भी एक दूसरे का द्वेष करते हैं, अजूनही एकमेकांचा द्वेष अभी करतात, भी एक दूसरे के लिए अक्षमा रखते हैं, अजूनही एकमेकांविषयी अक्षमा आहे, एक दूसरे चिढ़ते हैं। एकमेकांवर चिडतात, जब सामने आते हैं प्रेज और बड़ा अच्छा बोलते हैं, जेव्हा समोर येतात चांगल्या प्रकारे प्रेज लॉर्ड लेकिन म्हणतात, अंदर ईर्ष्याएं होती हैं। पण आतमध्ये ईर्ष्या असते. बाइबल तो हाथ में है, बायबल तर हातात आहे, बाइबल के वचन तो पढ़ते हैं, बायबलचं वचन तर वाचतात, लेकिन बाइबल अंदर नहीं है। पण बायबल आतमध्ये नाहीये. सुनिए, ऐका, अगर आज यीशु मसीह
का जन्म अगर ठीक से होना है तो ये बात हमको करना है कि बाइबल हमारे अंदर, बाइबल सिर्फ हाथ में ही नहीं, बाइबल हमारे अंदर और बाइबल के अनुसार जीवन जीना शुरुआत कर दें। यीशु मसीह हमारे अंदर जन्म लेगा। आणि आज खरंच जर आम्हाला नाताळ साजरा करायचंय तर बायबल हातात नाही तर आपल्या हृदयामध्ये आपण ठेवायला पाहिजे, त्यानुसार आपलं जीवन आम्हाला जगायला पाहिजे। तब सही मकसद होगा यीशु के जन्म का, आणि तेव्हा खऱ्या अर्थाने येशूच्या जन्माचं जे योग्य ध्येय ते पूर्ण होईल। तब वो अगर यीशु ने हमारे अंदर जन्म ले लिया जर येशूने आमच्या आतमध्ये जन्म घेतला और हमारा जीवन सही हुआ आणि आमचं जीवन सरळ झालं तो बाइबल कहती है तर बायबल म्हणतं वो हमें मार्गदर्शन तो करेगा। आम्हाला मार्गदर्शन करेल। ये जानना चाहते थे, ह्यांना जाणून घ्यायचं होतं, इन्हें यहूदियों के राजा को देखना था ह्यांना यहूद्यांचा राजाला पाहायचं होतं और उन्होंने पता भी लगा लिया आणि त्यांनी माहिती पण करून कि घेतली बेथलेहम में यीशु का जन्म हुआ की है। बेथलेहमात येशूचा जन्म झालाय। ये बाहर आए, हे बाहेर आले इनको मालूम नहीं मार्गदर्शक कैसा होगा, आणि त्यांना माहित नाही मार्गदर्शक कसा, कौन लेकर जाएगा। कोण घेऊन जाईल। उस समय गूगल नहीं था, त्यावेळेला गुगल नव्हतं। बोल गूगल, गूगल सब बोलता है, गुगल सगळं काही बोलतो, उस समय नहीं था। पण त्यावेळेला नव्हतं। इन्होंने परमेश्वर को कहा त्यांनी परमेश्वराला म्हटलं हमें वहां जाना है। आम्हाला तिथे फिर जायचं। उन्होंने तारे को देखा, परत त्यांनी तारा पाहिला। अभी रात को देखा, दिन में देखा, मेरे को मालूम आता नहीं। रात्री पाहिला का दिवसा पाहिला मला माहित नाही, उन्होंने देखा, पण त्यांनी पाहिलं वो तारा वापस दिखा, आणि पुन्हा त्यांना तारा दिसला, वापस तारा दिखा, पुन्हा तारा दिसला, वही तारा, तोच तारा। वो तारे को देखा ते ताऱ्याला और बघितलं तारे ने उनको मार्गदर्शन आणि किया ताऱ्यानं त्यांना मार्गदर्शन और जहाँ केलं। पे यीशु मसीह आणि थे ज्या ठिकाणी येशू मसीह वहां होते पे जाके रुक त्या गए। ठिकाणी जाऊन थांबलं। सुनिए, ऐका, अगर यीशु का जन्म हमारे अंदर होता है ना, येशूचा जन्म जेव्हा आमच्या मध्ये होतो ना अगर सही हमारे जीवन को हम जीते हैं, आणि आमचं जीवन आम्ही सरळ पद्धतीने जगतो, आपके जीवन में शुरू से लेके आखिर तक मेरा परमेश्वर जीवन के हर क्षेत्र में आपको मुझे मार्गदर्शन तर करेगा। आमचा परमेश्वर आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचं मार्गदर्शन वो करेल। मार्गदर्शन बनेगा। तो आमचा मार्गदर्शक होईल। किसी व्यक्ति को मार्गदर्शन ना बनाए, कुठल्या व्यक्तीला मार्गदर्शक करू नका, बाइबल के परमेश्वर को मार्गदर्शन बनाए। बायबलच्या परमेश्वराला मार्गदर्शक उसका करूया। नाम यीशु मसीह है, त्याचं नाव येशू आहे इसलिए अपने जीवन को बदल दे, आणि म्हणून आपलं जीवन बदलूया, अपने स्वभाव को बदल दे। आपला स्वभाव बदलूया। हाँ, मी ले अक्कड है, माझा जो राग है ना, तळ पायाची आग मस्तकात जाते आपले, अभी भी मस्तकात जाते, अजूनही जाते आग मस्तकात, अभी वो आग कमी नहीं हुई, अजूनही ती आग कमी नाही झाली। सुळसुळते, कधी कधी अंगात येतं। हम बाइबल के लोग हैं, आम्ही बायबलचे लोक आहोत, अंगातून काढणारे लोक आहोत हम। अंगातून काढणारे लोक आहोत। समझ में नहीं आया? अंग में लाने वाले नहीं, अंगात येणारे नाहीये, अंगातून बाहेर काढणार। अंगातून बाहेर काढणारे। लेकिन अभी भी कई मसीह लोग हैं अंग में आता है, पण अजूनही बरेच ख्रिस्ती लोक सारखं मध्ये आधी अंगात येतं, आधी मध्ये येतो, आधी मध्ये अंगात येतं। रविवारी येत नाही, सकाळी रविवारी सकाळी नाही येत, पण गेटच्या बाहेर येतो, मग पण गेटच्या बाहेर गेल्यावर येतं, गाडीवर बसले बसले येतो। गाडीवर बसल्या बसल्या येतं। काय म्हटला होता कळत नाही का मी कुठले आ आ आ शांति का परमेश्वर अगर हमारे हृदय में है ना तो हम शांत बने रहेंगे, संयम बने रहेंगे। शांतीचा परमेश्वर जर आपल्या हृदयामध्ये आहे ना तर आमची संयम ठेवू आणि आम्ही शांत राहू। इसलिए मैं आपसे कहना चाहता आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, हूँ, अगर यीशु के जन्म को सेलिब्रेट करना है, येशू जन्म जर आम्हाला नाताळ साजरा करायचा आहे यीशु के अपने हृदय में यीशु को जन्म लेने तर दें। येशूला आपल्या हृदयामध्ये जन्म घेऊ द्या। और यीशु का जन्म आपके हृदय में हुआ, आणि येशूचा जन्म आपल्या हृदयामध्ये झाला जीवन को परिवर्तन होना है। तर जीवनाचं परिवर्तन व्हायला हवं। जो मैं कल था, जो मी काल होतो, जो 1 घंटे पहले था, जो 1 तास आधी होतो, जो 10 मिनट पहले जो था, 10 मिनिटं आधी अब मैं होतो, वो नहीं हूँ, आता मी तो नाहीये, अब मैं बदल गया, आता मी बदललोय, अब मैं बदल गया, आता मी बदललोय, अब मैं बदल गया हूँ। आता मी बदललोय। अब सिर्फ ईस्टर और क्रिसमस पर चर्च को आना नहीं है, आता फक्त ईस्टर आणि क्रिसमसला चर्चला यायचं असं गुड नाही, फ्राइडे को आना नहीं है, फक्त गुड फ्रायडेलाच यायचं असं नाही, ऑनलाइन देखना नहीं है, ऑनलाईन नाही बघत बसायचं। परमेश्वर की आराधना करने के लिए उसके भवन में आना है। परमेश्वराची आराधना करण्यासाठी त्याच्या भवनात या, क्रिसमस के दिन नहीं, फक्त नाताळाच्या दिवशी नाही, हर समय प्रत्येक वेळेला जब भी मौका मिले जेव्हा संधी मिळेल परमेश्वर की आराधना करना है। देवाची आराधना करायची। ऑनलाइन वाले ना बने अब। ऑनलाईन वाले होऊ नका आता। ये लोगों ने क्या किया, ह्या लोकांनी काय केलं, यीशु मसीह को देखा, येशूला पाहिलं, अपने ठेले को खोला आपले पिशव्या उघडल्या और उन्होंने उत्तम ऐसी चीजों को परमेश्वर को अर्पण आणि किया। त्यांनी उत्तम अशा गोष्टी परमेश्वराला अर्पण केल्या। अच्छा होगा उस समय ऑनलाइन नहीं था, बरं झालं त्यावेळेला ऑनलाईन नव्हतं। आज हम ऑनलाइन वाले लोग हैं। आज आम्ही ऑनलाईन वाले लोक आहोत। हम परमेश्वर को ऑनलाइन ना चढ़ाए। परमेश्वराला ऑनलाईन घेऊ नका। हम इतने खूबसूरत लोग हैं, पूछा क्या भैया कैसा है, बोले ऑनलाइन जीवन चढ़ा दिया मैंने प्रभु को।
ऑनलाइन जीवन मत दे। आपलं जीवन ऑनलाइन परमेश्वराला देऊ नका। आपका जीवन परमेश्वर के हाथों में खुद उस वेदी के ऊपर बलिदान तर कर, वैयक्तिकरित्या आपलं जीवन त्या वेदीवरती आम्ही समर्पित करूया। और यही मकसद है यीशु मसीह के जन्म लेने का। आणि हेच उद्देश आहे येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये जन्म घेण्याचं। हम बाइबल को रिसर्च करें, आम्ही बायबलचा शोध घ्यावा हम परमेश्वर का जो पुत्र है उसको खोजें। आणि परमेश्वराच्या पुत्राचा शोध घेऊया। आपको वो मिलेगा, तुम्हाला तो मिळेल, आपको मिलेगा। तुम्हाला तो मिळेल। और बाइबल हमारे अंदर होना है। आणि बायबल आमच्या आतमध्ये असायला हवं। बाइबल का ज्ञान सिर्फ लेना काफी नहीं है। बायबलचं फक्त ज्ञान घेणं पुरेसं नाहीये, वो ज्ञान हमारे अंदर उतरना, तर ते ज्ञान आपल्या आतमध्ये उतरायला हवं, जीवन से दिखना है, ते आपल्या जीवनातून दिसायला हवं। और लोगों ने कहना है आणि लोकांनी म्हणायला ये हवं मसीह लोग हैं, की हे ख्रिस्ती लोक ये आहेत, मसीह लोग हे हैं, ख्रिस्ती लोक ये आहेत, मसीह लोग हे हैं, ख्रिस्ती लोक ये आहेत, चर्च जाने वाले लोग हे हैं, चर्चला ये जाणार चर्च जाने वाले लोग हे हैं, चर्चला ये जाणार शांति बनाए रखने हे वाले लोग शांती हैं, बनवणारे, ये संयम रखने हे वाले लोग संयम हैं। ठेवणारे, ये लोगों ने हमारे जीवन में बोलना आणि है। लोकांनी आपल्या विषयी ही साक्ष द्यायला तब हवी। मेरे यीशु मसीह का जन्म लेने का मकसद पूरा आणि होगा, त्यावेळेलाच माझ्या येशू ख्रिस्ताचा जन्म घेण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल, तब वो पूरा होगा। तेव्हा ते पूर्ण होईल। क्या आज आप तैयार हैं आज तुम्ही तयार आहात का अपने जीवन को प्रभु को देने के लिए? आपलं जीवन प्रभूला देण्याकरता? अगर तैयार हैं जर तयार आहात तो अपने पैरों पे खड़े हो तर जाएं। आपल्या पायांवरती उठून उभे राहूया। आप खड़े हो जाएं। आपण उभे राहूया। फिर से मैं कहता हूँ, आणि पुन्हा मी हेच म्हणत आहे, सिर्फ क्रिसमस पर चर्च आना नहीं है, फक्त क्रिसमसला नाताळला चर्चला यायचं असं नाही, गुड फ्राइडे और ईस्टर को चर्च पे आना नहीं है। गुड फ्रायडे आणि नाताळालाच ईस्टरलाच फक्त चर्चला यायचं असं नाही, हमें हर रोज तर आम्हाला रोज क्रिसमस, ईस्टर और गुड फ्राइडे साजरा करना है। क्रिसमस, ईस्टर आणि गुड फ्रायडे साजरा करायचा आहे। हर रोज, प्रत्येक रोज, हर हफ्ते प्रत्येक आठवड्याला हमें प्रभु से मिलना है, आम्हाला प्रभूला भेटायचंय, प्रभु से मिलना है। प्रभूला भेटायचंय। प्रभु से मिलने के लिए प्रभूला भेटण्याकरता प्रभु के मंदिर में आए, देवाच्या मंदिरामध्ये येऊ, हर हफ्ते प्रत्येक आठवडी प्रभु से मिलने आए, देवाला भेटायला या। ऑनलाइन ना आए, ऑनलाईन नका येऊ, अपने शरीर के द्वारा आपल्या शरीराच्या द्वारे परमेश्वर की महिमा करने के लिए। देवाची महिमा करण्याकरता आइए अपनी आंखें बंद करें। या आपले नेत्र बंद करूया। वो ज्योतिषी लोग ते ज्योतिषी लोक सिर्फ तारों का अभ्यास करने वाले नहीं थे, ते फक्त ताऱ्यांचा अभ्यास करणारे अभ्यासक नव्हते, वो बाइबल की भविष्यवाणी को खोजने वाले लोग थे। तर बायबलच्या भविष्यवाणीविषयी शोध घेणारे लोक होते। उन्होंने उस तारे में यीशु को ढूंढ लिया, त्यांनी त्या ताऱ्यांमध्ये येशूला शोधलं, और वो ढूंढते हुए आणि ते शोधत शोधत यरूशलेम पहुंच गए। यरूशलेमेमध्ये पोहोचले। 1.5 से 2 साल यात्रा करते हुए वो यहूदियों के राजा को मिलने आए। आणि 1.5 ते 2 वर्ष शोधत प्रवास करत ते यरूशलेमचा राजा शोधण्यासाठी आले, असली राजा को ढूंढते हुए आणि खरा राजा शोधण्याकरता आले। उनका मकसद था त्यांचं हे उद्दिष्ट होतं, राजा तक पहुंचना है, राजापर्यंत पोहोचायचे, भले कितने दिन लग जाए। मग कितीही दिवस लागू देत, वो ढूंढते हुए आए। ते शोधत आले। आज हम कितना हमारे परमेश्वर को ढूंढने के लिए बेचैन होते हैं, आज आम्ही किती आमच्या परमेश्वराला शोधण्याकरता बेचैन होतो, कितना हम प्रभु को ढूंढते हैं, किती आम्ही परमेश्वराला शोधतो, कितना हम परमेश्वर को ढूंढते हैं, किती आम्ही परमेश्वराला शोधतो, कितना चाहत हम रखते हैं प्रभु के लिए, आणि देवासाठी आमच्या हृदयामध्ये किती आपलेपन आहे, कितनी चाहत है। किती आपलेपन आहे। इनको तो कुछ मालूम नहीं था, ह्यांना तर काहीच माहित नव्हतं, लेकिन फिर भी इन्होंने ढूंढते हुए आए। पण तरी देखील ते शोधत शोधत हमें आले। तो मालूम है, आम्हाला तर माहित आहे, हमें तो मालूम है, आम्हाला तर माहित आहे, हमने तो चक्कर देखा है, आम्ही तर चाखून पाहिलंय वो जीवित है, की तो जिवंत आहे, हमने तो अनुभव किया है। आम्ही अनुभव घेतलाय, तो हमने कितना हृदय से प्रभु को ढूंढना है। तर आम्ही किती हृदयाने त्या परमेश्वराने शोधावं। हम नामधारी मसीह नहीं है, आम्ही नामधारी ख्रिस्ती नाही आहोत, हमारे अंदर मसीह है। आमच्या आतमध्ये ख्रिस्त आहे। और जिनको बाइबल की जानकारी थी, आणि ज्यांना बायबल विषयी जानकारी होती, वो प्रभु से मिलने नहीं गए, ते प्रभूला भेटण्याकरता नाही गेले, वो रुक गए। ते थांबले। हम कितनी बार रुक जाते हैं, आम्ही प्रभु को कितीतरी वेळा थांबतो, प्रभु को ढूंढते नहीं है। प्रभूला शोधत नाही। आपको कौन सी चीज रुका रही है? अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला थांबवून ठेवते?
जो प्रभु को ढूंढने नहीं जे देती, प्रभूला शोधू देत नाही, आज उसको उस क्रूस पर चढ़ा दे, आज त्या वधस्तंभी त्या गोष्टीला चढवूयात, क्रूस पर चढ़ा दे। त्या वधस्तंभावर चढवू। आज का संदेश यही है आजचा संदेश हाच आहे कि हम प्रभु को ढूंढे की आम्ही परमेश्वराचा शोध घ्यावा दिल से मनापासून और अपने हृदय में उसको जन्म लेने दे। आणि आपल्या हृदयामध्ये त्याचा जन्म होऊ द्या। एक बार वो मसीहा मिल गया, एकदा का तो ख्रिस्त आम्हाला मिळाला, उसको अपने जीवन में जन्म लेने दे। त्याला आपल्या जीवनामध्ये जन्म घेऊ द्यात। और एक बार जन्म हुआ, आणि एकदा जन्म झाला हम उसके जैसा बन जाए, तर आम्ही त्याच्यासाठी त्याच्यासारखं बनावं, हम उसके जैसा बन जाए। त्याच्यासारखं हमारा बनावं। स्वभाव, आमचा स्वभाव, हमारे विचार, आमचे विचार, हमारा बोलना, आमचं बोलणं, हमारा चलना, आमचं चालणं, हमारा उठना, उठणं, हर एक व्यवहार प्रत्येक व्यवहार मसीहा जैसा बन जाए। मसीहासारखा बनावा। तब यीशु के जन्म का मकसद पूरा होगा। आणि तेव्हाच येशू ख्रिस्ताच्या जन्माचं उद्दिष्ट पूर्ण होईल। मसीह हमारे अंदर होना। ख्रिस्त आमच्या आत असायला हवा। आइए प्रार्थना करें इस या समय। आपण प्रार्थना करूया। परमेश्वर परमपिता, तेरा प्यार कितना महान है कि तूने अपने इकलौते पुत्र को हमारे लिए, हमारे पापों से छुड़ाने के लिए भेजा प्रभु। और इसलिए प्रभु, क्रिस्त का जन्म न सिर्फ इस धरती पर होना है, परंतु हम अपने पाप से क्षमा पाने के लिए उसका जन्म हमारे हृदय में होना है प्रभु। प्रभु, आज के दिन हम मांगते हैं प्रभु, जब हम याद कर रहे हैं कि हमारा मसीहा इस धरती पर पैदा हुआ है, तो हम मांगते तुझसे प्रभु कि वो हमारे हृदय में भी जन्मे प्रभु, वो हमारे हृदय में भी पैदा हो प्रभु। जिस तरह वो जो परमेश्वर के बारे में सिर्फ जानते थे, उसकी तलाश करते करते बेथलेहम तक पहुंच गए, उस तरह प्रभु हम भी तुझे तलाशे, तुझे ढूंढे प्रभु, और तेरे और नजदीक और नजदीक और नजदीक हम आ सके प्रभु। ऐसे होने देना प्रभु। हमारी तलाश तेरे लिए होने दे प्रभु। हमारी तलाश इस पाप में जीवन को छोड़कर तेरे साथ एक पवित्र जीवन जीने के लिए हो प्रभु। और इसके लिए तू हमें चला प्रभु, इसके लिए तू हमें आगे बढ़ा प्रभु। प्रभु, तेरा वचन न जानने वाले और कितने लोग हैं प्रभु। जब तू हमारे जीवन में काम करे प्रभु, तो हम भी हमारे जीवन में हुए काम को हम लोगों तक पहुंचा सके, ताकि वो भी जो तेरी तलाश कर रहे हैं, जो तेरा नाम नहीं जानते हैं पर फिर भी तुझे खोज रहे हैं, वो तुझे जान सके प्रभु, और वो भी इस रास्ते पर चल सके प्रभु। हम एक से एक और बढ़े प्रभु। ऐसे होने देना प्रभु। प्रभु, हर एक चीज तेरे लिए मुमकिन है। तूने कहा कि मांगो तो तुझे मिलेगा। तो हम मांगते हैं प्रभु कि तेरे साथ एक पवित्र जीवन, तेरे साथ एक स्नेह भरा जीवन, तेरे मार्गों पर चलने वाला जीवन तू हमारे लिए खोल आज के दिन प्रभु। और फिर से तू आज हमारे दिल में जन्म ले प्रभु। ये प्रार्थना तेरे नाम से मांगते और कबूल करते हैं। आमीन।